2 घंटे हो गए ना यहाँ पे खड़े रहे। अरे तुम्ही साहेब तुमच्या साहेबांना जाऊ द्या. आम्हाला काय आहे? तुमच्या साहेब येणार आहे, साहेब येणार आहे, सीपी येणार आहे, आयुक्त येणार आहे, महासंचालक येणार आहे. आधीच तुम्हाला विनंती केली होती की थांबा म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला सांगितलं ते तरी सांगा. विनंती केली, कोणी सांगितलं? तुम्ही विनंती केली, आम्ही माझ्या डोळ्यालाही दिसतं ना, मलाही समजतं ना. कुठे कोणत्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. काय प्रॉब्लेम होऊ शकते? आता मला सांगा काय प्रॉब्लेम होऊ शकते? अरे शनिवारी रविवारी चिखलदरामध्ये प्रॉब्लेम होणार आहे. काय केलं तुम्ही साहेब? काय प्रॉब्लेम? क्या तकलीफ आहे? कोणतं नियमाचा भंग उरायला, कोणतं काय उरायला विषय मोकळा कर. सीधा बोल रहे ना, है ना ऑप्शन? अरे पैसा दे दो ना यार, जान दो ना. तो 50 दे देना भाई हमको. सीधा अभी हम ही जाते वहाँ पे भामा देगी नगर के, हम ही पहुंचा देते. अरेस्ट कर अंदर को. ये वाले को अरेस्ट करो. नहीं, अगर मम्मी पापा नहीं बोलता बात अलग था, लेकिन मम्मी पापा बोल रहे ना, वो इतने देर से चिल्ला रहे हैं. मानना तो पड़ेगा भाई, मानना तो पड़ेगा. न्याय होना चाहिए उसको. किसके साथ में बात कर रहे हैं? किसके मम्मी को? इनके सामने खड़ा करके बोला तुमको कहाँ जाना है, डांगरखेड़ा जाना है कि धारनी जाना है? बोले धारनी जाना है. काय को रोक रहे तुम? नहीं, जान दो. उनका जो न्याय है वो न्याय को मानना पड़ेगा. अरे हमारे अंतिम संस्कार की व्यवस्था पूरा करा दी हमने. अंतिम संस्कार के रात में करना. अभी यहाँ से धारनी कितना दूर है और उसमें भी रोक रहे हैं. बारिश पानी के टाइम में वहाँ पे अगर बारिश आ गई क्या करोगे हम? साहेब यहाँ पे मुफ्त में गाड़ी रोक के निदान तुम्हारा त्रास बढ़ने वाला. नहीं. तुमने स्कूल में अपना ये हुआ, तुमने स्कूल का पीछे लगाया क्या अपना? भाई हम काटूंगे. हो गया भाई, बस हो गया. जाना है ना. भाई तुमको धारनी जाना है कि बामादी जाना है? बस खतम. चला साहेब, विषय समजा 10 मिनिटं तुम्ही क्लिअर करा, अन्यथा मी त्याची बॉडी आम्हाला इथं समोर ठेवा लागेल. विषय नाही साहेब, एकदम जेन्युन आहे. काही आम्ही काही नियम वगैरे तोडून नाही राहिलो. नम्रपणे तुम्हाला धारनी जाण्यासाठी काय तुमची अडचण आहे? काय अडचण आहे तुमची? नाही तुमची अडचण काय थांबून राहिले तुम्ही? आपण समजून घेत जा. काय समजून घ्यायचं? काय समजून घ्यायचं साहेब? काय समजून घ्यायचं? पालक म्हणून राहिला धार्मिक कायदा सुव्यवस्था पहिले पाहायचं. रात्री 8 वाजता साहेब त्याची मरून राहिली मुलगी. कोणी त्याला बघायला